नमस्कार, मी प्रणाली कापसे. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. सोलापूर शहरात महाशिवरात्रीचा दिसून आला उत्साह. श्री सिद्धेश्वर मंदिरासह वीर तपस्वी होडकी मठात संपन्न झाले विविध धार्मिक कार्यक्रम. श्रींच्या दर्शनासाठी आबालवृद्ध भाविकांची मंदिरात एकच मांदियाळी. शिक्षणाबरोबर आत्मविश्वास खूप महत्त्वाचा असतो. महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सीईओ मनीषा आव्हाड यांचे प्रतिपादन. प्रसार माध्यमात कार्यरत असणाऱ्या महिलांचा आव्हाड यांच्या हस्ते झाला सन्मान. आणि मिळकत कर थकबाकीपोटी 2 कारखाने 3 गाळे केले सील. महापालिका पथकाकडून 15 नळ तोडले तर दिवसभरात 16.41 लाखांची केली वसुली. महाशिवरात्रीनिमित्त ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये आबालवृद्ध भाविकांची पहाटेपासूनच श्रींच्या दर्शनासाठी मांदियाळी होती. यावेळी मंदिरासमोर भाविकांच्या लांबच लांब रांगा पाहावयास मिळाल्या. महाकाल आदियोगी शंभू महादेव यांच्या महाशिवरात्रीनिमित्त शहरातील ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये आबालवृद्ध भाविकांची पहाटेपासून मांदियाळी दिसून आली. महाशिवरात्रीच्या अनुषंगाने मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम, पूजा अर्चा तसेच पौरोहित्य संपन्न झाले. मंगलमय वातावरणात संपन्न झालेल्या धार्मिक विधीनंतर मंदिर भाविकांसाठी दर्शनानिमित्त खुले करण्यात आले. याप्रसंगी शंभू महादेव, हर हर महादेव, सिद्धेश्वर महाराज की जय या जयघोषणा देत भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले. तसेच शिवयोग समाधीस देखील भाविकांनी दर्शन घेत बेलपत्र वाहिले. दरम्यान यावेळी मंदिरात सारे वातावरण चैतन्यमय झाल्याचे चित्र दिसून आले. महाशिवरात्रीनिमित्त शहरातील अक्कलकोट रोडवरील भव्य दिव्य अशा वीर तपस्वी होडकी मठामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी महिलांसह आबालवृद्ध भाविकांनी शिवलिंगाचे दर्शन घेऊन प्रसन्न झाले. शहरातील अक्कलकोट रोडवरील भव्य दिव्य अशा वीर तपस्वी होडकी मठामध्ये महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम, रुद्रपठण, महाअभिषेक, महाआरती संपन्न झाली. पहाटे धार्मिक विधी संपन्न झाल्यानंतर मंदिर परिसर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. याप्रसंगी महिलांसह चिमुकल्या बालगोपाळांनी ओम नमः शिवाय जय गजरामध्ये शंभू महादेवाचे दर्शन घेऊन बेलपत्र, पुष्प अर्पण केले. याप्रसंगी असंख्य भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. दरम्यान मंदिर परिसरात पंचाचार्य श्री जगद्गुरू महाराज यांची भव्य दिव्य मूर्ती स्थापित करण्यात आली. या मूर्ती सभोवताली 108 शिवलिंग स्थापित केले असून या शिवलिंगाचे देखील भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंदिर परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याप्रसंगी सारे वातावरण चैतन्यमय आणि प्रसन्नमय झालेले दिसून आले.
शिक्षणाबरोबर आत्मविश्वास खूप महत्त्वाचा असतो असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि श्री प्रतिष्ठानच्या वतीने महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या माध्यमातील महिलांचा सन्मान सोहळ्यात केले। गृहिणी अथवा आई असो ते IAS अधिकारी या सर्वांना संघर्ष करावाच लागतो। संघर्ष हा छोटा किंवा मोठा नसतो, संघर्ष हा संघर्ष असतो। सद्यस्थितीत आत्मविश्वासाची कमतरता दिसून येत आहे, तेव्हा शिक्षणासोबतच आत्मविश्वासही खूप महत्त्वाचा आहे। त्यामुळे आपण यशस्वी होऊ शकतो असे प्रतिपादन सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी केले। सगळं मार्गदर्शन एकीकडे आणि तो संवाद एकीकडे, आणि त्या संवादामध्ये असं दिसून आलं की खरंच ती महिला बाहेर निघालीच नव्हती आणि ती आता पण तिच्या नवऱ्याबरोबर आली होती आणि आम्ही म्हटलं की नाही, नवरा बसणारच नाही, तुम्ही एक तर कंपल्शन केलं, आल्या त्या महिला बसल्या। तिथून त्याच्यानंतर आम्ही नवऱ्यांना म्हटलं की नाही, तुम्हाला बसायचंच नाहीये, ॲब्सोल्युटली नथिंग होईल। आणि शेवटी ती स्टेजपर्यंत आली आणि ती म्हणाली की मॅडम मी पहिल्यांदा बाहेर पडली, दिस वॉज माय फर्स्ट टाइम। आणि मला असं वाटतं की तुम्ही तुमच्यासारखेच इथे बसलेले मग घाबरायचं कशाला, म्हणजे मी चूल आणि मूलमध्येच होते, खरंच एक फेस म्हणूनच होते। आणि तेव्हा मला कळलं की फक्त आत्मविश्वास म्हणजे इट इज नॉट अबाउट शिक्षण, शिक्षण डेफिनेटली आहे, पण फक्त शिक्षण नाही आहे, फक्त त्या संधी नाही आहे, ते आत्मविश्वास पण असणार। काहींनी म्हटलं की उमेदमधून मला खूप मोठी चालना मिळाली, काही म्हटलं मी फेस केलं म्हणून मला ते आवडलं खूप, या सगळ्या गोष्टी केल्या। आणि आता दुसरी गोष्ट म्हणजे आतापर्यंत आपण इतका कालांतराने प्रवास केलेला आहे, वी हॅव सीन म्हणजे फ्रॉम एन्शियंट एजेस टू नाव, तुम्हाला सगळ्यांना इतिहास माहीतच आहे, त्याच्यामध्ये वेगळं काही सांगायचा दृष्टिकोन माझा नाही आहे। पण सावित्रीबाई फुले नंतर आता रिसेंट जर आपण घेतलं, सावित्रीबाई फुले नंतरची चळवळ सुरू झाली, कुठेतरी आज एवढ्या प्रमाणात महिला आपल्याला दिसत आहेत। अदरवाईज प्रत्येक रूममध्ये मी आज तेच विचार करत होते की पत्रकार संघाने मला मला सगळे पुरुषच दिसतील आणि मी म्हणेल की फक्त पुरुषच आहेत, महिला मात्र इतक्याच आहेत। पण आज फक्त महिलांचा प्रोग्राम असल्यामुळे तर आपल्याला दिसतं की महिला आहेत आणि काही प्रमाणात ते खूप स्ट्रगल करून येत आहेत। जिथे 100% प्रूव्ह करावं लागतं पुरुषांना, तिथे आपल्याला 200% द्यावं लागतं। त्याच सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि श्री प्रतिष्ठानच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही माध्यमात काम करणाऱ्या महिलांचा भेटवस्तू देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। याप्रसंगी त्या बोलत होत्या। यावेळी विचार मंचावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अधिसभा सदस्या शोभा बोल्ली, श्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीनिवास संगा, ॲडव्होकेट संदीप संगा, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे आदींची उपस्थिती होती। CEO मनीषा आव्हाळे पुढे म्हणाल्या, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई फुले यांच्या योगदानामुळे सर्व क्षेत्रात महिलांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे। प्रत्येक दिवस हा महिलांचा असतो, तो साजरा झाला पाहिजे। जावे ज्यांच्या वंशा तेव्हा वेदना कळतात। माझं दुःख, माझा संघर्ष एकटीचा नाही, तो सर्वांचा असतो। ग्रामीण असो अथवा शहरी, आता संधीची उपलब्धता समान आहे, परंतु सध्या आत्मविश्वासाची कमतरता दिसून येते। तो ढळू न देता वाटचाल करण्याची गरज आहे। तंत्रज्ञानात सुद्धा महिलांनी आता कमी पडता कामा नये। लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचे काम विविध माध्यमांद्वारे केले जाते, त्यात महिलांचाही सहभाग असल्याचे मोठे समाधान आहे। शोभा बोल्ली म्हणाल्या, महिलांनी चूल आणि मूल सांभाळण्याचे पूर्वीचे दिवस आता गेले आहेत। महिलांचे कर्तृत्व चौफेर आहे। महिलांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम। महिलांनी स्वतःबरोबरच कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, नियमित व्यायाम केला पाहिजे असे आवाहन केले। श्रीनिवास संगा यांनी कुटुंबात मुलांवर संस्कार घडवण्यात वडिलांपेक्षा आईचे योगदान महत्त्वपूर्ण आहे असे सांगून महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या। प्रास्ताविक भाषणात श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली। याप्रसंगी श्रुती कुलकर्णी व अपर्णा गव्हाणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। पत्रकार संघाचे उपाध्यक्ष विजय गायकवाड यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले। यावेळी विविध माध्यमात काम करणाऱ्या महिला प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। महापालिका मिळकत कर विभागाच्या विविध पथकाकडून आज शहरातील 2 कारखाने, 1 कारखान्याचे कार्यालय आणि 3 गाळे सील करण्यात आले, तर विविध मिळकतींवरील 15 नळ तोडण्यात आले आहेत। दिवसभरात 16,41,140 रुपये विविध पथकांकडून कर वसूल करण्यात आला आहे।
महापालिका आयुक्त शीतल तेलिउगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मिळकत कर संकलन अधिकारी युवराज गाडेकर यांच्या नियंत्रणाखाली विविध पथकांच्या माध्यमातून मिळकत कर थकबाकी वसुलीसाठी सील आणि नळबंद कारवाई मोहीम सुरू आहे। दरम्यान आजच्या 7व्या दिवशी सोलापूर शहरात विविध ठिकाणी वसुली पथकांनी कारवाई केली। यामध्ये सोलापूर शहरातील MIDC येथील निवास स्पिनिंग मिल यांच्या 3,25,171 रुपये इतक्या थकबाकीपोटी कारखाना सील केला। श्री गोकुळ श्री किसन मर्दा यांच्या कारखान्याच्या 1,62,025 रुपये इतक्या थकबाकीपोटी सदरचा कारखाना सील करण्यात आला। कारखान्याच्या 1,77,144 रुपये थकबाकीपोटी कार्यालय सील केले आहे। तसेच दक्षिण कसबा येथील 3 गाळे सील करण्यात आले आहेत। सोलापूर शहरात होणारा पाणीपुरवठा पिण्यायोग्य असल्याची प्राथमिक माहिती निरी संस्थेच्या शास्त्रज्ञांनी चर्चेदरम्यान दिली आहे। निरीचा अहवाल आल्यानंतर पाण्याची प्रत्यक्षात गुणवत्ता समजणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले आहे। पाण्याचा रंग फिकट पिवळसर येत असल्याने राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेतील अर्थात निरीच्या शास्त्रज्ञांनी सोलापूर शहरातील सर्व ठिकाणचे पाण्याचे नमुने तपासणीसाठी नागपूरला नेले आहेत। दरम्यान सोलापूर शहरात होणारा पाणीपुरवठा पिण्यायोग्य असल्याची प्राथमिक माहिती निरी संस्थेच्या शास्त्रज्ञांनी चर्चेदरम्यान दिली। निरीचा अहवाल आल्यानंतर पाण्याची प्रत्यक्षात गुणवत्ता समजणार आहे। शहरात सोरेगाव जलशुद्धीकरण केंद्र येथून मागील 10-12 दिवसांपासून पुरवठा होणाऱ्या पाण्याचा रंग फिकट पिवळसर येत असल्याने त्याची तपासणी आणि आवश्यक उपाययोजना करून त्याचे निराकरण करण्यात आले आहे। उजनी धरणात सध्याला अत्यल्प पाणीसाठा असल्याने तसेच यावर्षी उजनी धरण संपूर्ण क्षमतेने भरले नसल्याने धरणातील गेल्या वर्षीचे पाणी असल्याने यामध्ये शेवाळाचे प्रमाण खूप असून या कच्च्या पाण्याची गुणवत्ता खराब असल्याचे निदर्शनास आले। नदीमध्ये 10 ते 12 मार्च रोजी पुढील आवर्तन सोडण्यात येणार असल्याने धरणातील पाण्याची गुणवत्ता आणखी खालावण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने पूर्व उपाययोजना करण्याकरता राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था अर्थात निरी यांच्याकडील शास्त्रज्ञांना बोलावून 2 व 3 मार्च रोजी उजनी धरणातील टाकळी इंटेक वेल, जलशुद्धीकरण केंद्र, कन्झ्युमर अँड व STP येथील ठिकाणची पाणी सॅम्पल तपासून निरी नागपूर येथे घेऊन गेले आहेत। पुढील उपाययोजनेसाठी त्यांच्याकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे। निरी येथील शास्त्रज्ञ यांनी सर्व ठिकाणचे पाणी तपासून सोलापूर शहरास होणारा पाणी पुरवठा हा पोर्टेबल म्हणजेच पिण्यायोग्य असल्याचे प्राथमिकदृष्ट्या सांगितले आहे। तरी सोलापूर शहरातील नागरिकांनी येत्या काळात खबरदारीची उपाययोजना म्हणून पिण्याचे पाणी उकळून गाळून प्यावे असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे। वडार समाजाचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकास होण्यासाठी विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। वडार समाजाचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकास होण्यासाठी विविध प्रलंबित मागण्यांसाठी मी वडार महाराष्ट्राचे संस्थापक तथा वडार समाजाचे नेते विजय चौगुले यांच्या आदेशानुसार सोलापुरातील वडार समाजाचे रवी शिंदे, दत्ता गायकवाड, दत्ता विटकर, शंकर चौगुले, लक्ष्मण विटकर, अशोक भरले, नवनाथ निंबाळकर, शंकर चौगुले, मनोज पवार, देवराव सुकळे, ज्योती चौगुले, समाज बांधव भगिनी यांच्या उपस्थितीत शिष्टमंडळांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे मागण्यांचे निवेदन दिले। संपूर्ण भारत देशात आपण आझादी का अमृत महोत्सव साजरा करत आहोत, परंतु या 77 वर्षांच्या कालखंडात अजूनही वडार समाज हा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक विकासापासून कोसो दूर आहे। अजूनही पोटाची खळगी भरण्यासाठी वडार समाजाला गावोगावी भटकंती करावी लागत आहे। परिणामी मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे। अशा यातना वडार समाज कसे सहन करणार? दरम्यान बुधवारी मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे संस्थापक विजय चौगुले यांच्या आदेशान्वये सोलापुरातील वडार समाज बांधवांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाचे विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांना देण्यात आले। वडार समाजातील मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी बार्टी सारख्या संस्थेची निर्मिती करावी, जातीच्या दाखल्यासाठी लागणारी 1961च्या अगोदरची पुराव्यांची अट रद्द करावी, वडार समाजासाठी शासनाने स्वतंत्र घरकुल योजना राबवावी, अनुसूचित जाती जमाती प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्यासाठी केंद्राकडे शिफारस करावी, मागासवर्गीय समाजासारखे अॅट्रॉसिटी कायद्याचे संरक्षण मिळावे, जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या मुलांना राहण्यासाठी वसतिगृहाची निर्मिती करावी, नॉन क्रिमिलेअरची अट रद्द करावी, पैलवान मारुती चव्हाण वडार विकास लवकर कारवाई करावी अशा अन्य मागण्यांचे निवेदन देण्यात आले। भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली असून अजूनही वडार समाज विकासापासून वंचित आहे। आर्थिकदृष्ट्या कमकुवत असून वडार समाजाचे विविध मागण्यांचे निवेदन गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने निवेदनाद्वारे केले असून अजूनही आम्हाला न्याय मिळाला नाही। तरी लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य कराव्या, अन्यथा वडार समाज रस्त्यावर उतरेल अशी प्रतिक्रिया यावेळी रवी शिंदे यांच्यासह वडार समाजातील बांधवांनी दिली। आज आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून जो 77 वर्षे पूर्ण झालेली आहे। संपूर्ण देशामध्ये आझादी का अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत, परंतु या 77 वर्षाच्या कालखंडामध्ये वडार समाज हा
शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक विकासापासून कोसो दूर आहे. अजूनही हा वडार समाज आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगावी भटकंती करत आहे, परंतु त्या संदर्भात कुणीही दखल घेतली जात नाही. याच अनुषंगाने आज आपण सोलापूर जिल्हा अधिकारी कार्यालय येथे आदरणीय आपले विजयदादा चौगुले साहेब यांच्या आदेशाने आपण आज इथे निवेदन दिलेले आहे व या निवेदनामध्ये आज आपण वडार समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनेक वर्षापासून प्रत्येक वेळी वडार समाजाची व्यथा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत नुसतं निवेदनाची अशी थप्पी लावली गेली. वडार समाजाच्या माध्यमातून प्रत्येक वेळेची जो वडार समाजावर अन्याय होतो त्याची दखल अद्याप अजून कोणी घेतलं नाही. म्हणून प्रत्येक वेळा आम्ही परत एकदा मी वडार महाराष्ट्राच्या माध्यमातून सन्मान्य जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. जे वडार समाजाचे जे मागण्या आहेत ते पूर्वीपासून जे वडार समाजाच्या विद्यार्थ्यांना जातीचे दाखले वेळेवर मिळत नाही, 1961 वर्षाचा पुरावा शिथिल करावा व मारुती पैलवान जी महामंडळाची स्थापना झाली ती अद्याप GRU अद्याप ती वसंतराव महामंडळ या प्रवर्गामध्ये अजून त्याचं वर्ग केलं नाही. आणि जे शैक्षणिक आहेत वडार समाजाच्या माध्यमातून ज्या महिला असतील, आमच्या वडार समाजाच्या ज्या बंधू असतील, यांना सवलती मिळत नाही. या संदर्भात गेले देशाला स्वातंत्र्य मिळून आज 75 वर्ष पूर्ण झाले, पण वडार समाजाला अजून स्वातंत्र्य मिळाले नाही. ही एक वडार समाजाची शोकांतिका आहे. आज आम्ही जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिलेलं आहे. जागतिक महिला दिनानिमित्त महिला व बालविकास विभागामार्फत 112 आदर्श अंगणवाडी कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला. 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून जगभर साजरा केला जात असून महिला दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागामार्फत सोलापूर जिल्ह्यातील आदर्श अंगणवाडी सेविका, मदतनीस व पर्यवेक्षिका यांचा सन्मान करण्यात आला. 7 मार्च 2024 जामगुंडी मंगल कार्यालय सोलापूर येथे महिला व बालविकास विभागामार्फत जिल्ह्यातील 112 अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आभाळे यांच्या उपस्थितीत आदर्श कर्मचारी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आभाळे, जिल्हा परिषद मुख्य लेखा व वित्ताधिकारी मीनाक्षी वाकडे ठोके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन स्मिता पाटील, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, नरेंद्र खराडे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बालविकास प्रसाद मिरकले, जिल्ह्यातील सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी, विस्तार अधिकारी, सांख्यिकी व पुरस्कारार्थी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या. सर्वप्रथम जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले यांनी कार्यक्रमाचे स्वरूप विशद करताना अंगणवाडी कर्मचारी हे A फॉर पासून Z फॉर ZP याच्या सर्व विभागांशी समन्वय राखून कामकाज करतात. कोणत्याही कामाला नाही न म्हणता प्रत्येक काम जबाबदारीने करत असल्याने आदर्श पुरस्कारासाठी पात्र असल्याचे वक्तव्य केले. महाराष्ट्र शासनाच्या लेक लाडकी योजनेच्या माहिती फलकाचे यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, करमाळा तालुक्यातील अंगणवाडी पर्यवेक्षकांनी तसेच इतर प्रकल्पातील अंगणवाडी सेविकांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
जिल्ह्यातील सर्व विस्तार अधिकारी सांख्यिकी यांनी देखील विविधतेत एकता या संकल्पनेवर फॅशन शो सादर करून उपस्थितांची मने जिंकली। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी अंगणवाडी सेविकांच्या कामाचे कौतुक करून उपस्थित अंगणवाडी सेविकांना लग्न सोहळ्यासारखी उपस्थिती असल्याने समाधान व्यक्त केले। तसेच जिल्ह्यातील प्रत्येक गावात एक अंगणवाडी ही आपली अंगणवाडी आनंदवाडी अभियान राबवणार असून यासाठी सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेण्याबाबत आवाहन केले। हे परिश्रमाचं फळ आहे, ही खाप आहे मला वाटतं। आणि जसं की शेतकऱ्यांनी खूप छान शब्दात मी सांगितलं, A to Z काम करणाऱ्यांना काय मिळालं पाहिजे, तर त्यांना सगळंच मिळालं पाहिजे, बरोबर आहे ना? त्यामुळे स्वतःसाठी टाळ्या, खूप खूप जोराने टाळ्या। तुम्ही खूप सुंदर काम करता। मला आजही आठवतं की मी जेव्हा पहिल्या महिन्यात जॉईन झाली होती ॲज अ CEO म्हणून, मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून, तेव्हा मी सुरुवात अशाच एका कार्यक्रमातून केली होती PSCच्या, आणि तिथे अंगणवाडी सेविकेंनी पौष्टिक आहार माझ्यासमोर ठेवला होता, बरोबर आहे ना, पोषण अभियानाच्या माध्यमातून। आणि तो मी इतका चवीने खाल्ला, माझ्या बाळाला खाऊ घातला, आणि तेव्हा वाटलं की हृदयातून केलेली गोडी ती अशीच असते। म्हणून तुम्ही ते काम करताना ते खूप सुंदर काम करता, कारण की ते मनापासून करता तुम्ही, आणि तसंच तुम्हाला करत राहायचं आहे। मला खूप जण म्हणतात की मॅडम, महिला म्हणून तुम्ही नेहमी महिलांची बाजू घेता, तुम्ही तुमच्या जातीबरोबर जाता, तुम्हाला काय वाटतं, असं आहे का काही? नाही, असं काही नाही आहे। आज महिला आणि बालविकास यावेळी 1 किंवा 2 मुली असलेल्या बालविकास प्रकल्प अधिकारी यांना लेकलाडकी योजनेच्या अनुषंगाने मुलींच्या नावाच्या पाटीचे वितरण केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालनाची जबाबदारी बालविकास प्रकल्प अधिकारी मोहोळ किरण सूर्यवंशी यांनी उत्तमपणे पार पाडली। कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी चंद्रकांत होळकर, सहाय्यक प्रशासन अधिकारी शिवानंद मगे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी सचिन आंबेकर, वरिष्ठ सहाय्यक परमेश्वर पांचाळ, वरिष्ठ सहाय्यक लेखा साहेबराव देशमुख, कनिष्ठ सहाय्यक रेणुका प्रथम शेट्टी, कनिष्ठ सहाय्यक अमिता वसेकर, परिचर यांनी योगदान दिले। बातमीपत्रात इथे वेळ झाली आहे अल्पशा विश्रांतीची, तोपर्यंत पाहत रहा वृत्तवेध। केबल नेटवर्क कोणतेही असो, आम्ही पाहणार वृत्तवेधच। प्रेक्षक हो, ट्रायने जारी केलेल्या नव्या नियमानुसार सध्या सुरू असलेल्या केबल, डिश आणि इतर सेवांचे चॅनल पॅकेज बंद होणार आहेत, आणि आपल्याला आवडणाऱ्या प्रत्येक चॅनलसाठी स्वतंत्र शुल्क आकारण्यात येणार आहे। आपल्या शहरातील स्थानिक बातम्यांच्या सत्याचा अचूक वेध घेणारं वृत्तवेध चॅनल नवीन वर्षात प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे खुश खबर। येत्या 1 जानेवारी पासून आपलं लाडकं वृत्तवेध चॅनल मोफत बघण्याची सुवर्ण संधी। जर आपल्या भागात वृत्तवेध चॅनल दिसत नसेल तर आजच आपल्या केबल ऑपरेटरकडे संपर्क साधा आणि वृत्तवेध चॅनल दिसण्यासाठी आग्रह करा। सर्वसमावेशक बातम्या, माहिती आणि मनोरंजनाने परिपूर्ण वृत्तवेध चॅनल 24 तास आणि आठवड्यातील 7ही दिवस बघण्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन आजच डाउनलोड करा वृत्तवेध चॅनलचं ॲप। सत्याचा अचूक वेध वृत्तवेध। केबल नेटवर्क कोणतेही असो, आम्ही पाहणार वृत्तवेधच। सोलापूर शहर जिल्ह्यातील प्रत्येक क्षेत्रातील ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवणारं वृत्तवेधचं बातमीपत्र। बातमीपत्राच्या वेळा खालील प्रमाणे। पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध। सर्वसमावेशक माहिती आणि मनोरंजनाने परिपूर्ण वृत्तवेध चॅनल 24 तास आणि आठवड्यातील 7ही दिवस बघण्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन आजच डाउनलोड करा वृत्तवेध चॅनलचं ॲप। पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध। ज्ञानेश्वर दुधाणे यांना राज्यस्तरीय पर्यावरणप्रेमी पुरस्कार प्रदान करण्यात आला। महाराष्ट्र राज्यातील गडकोट किल्ल्यांचे सातत्याने संवर्धन करण्याच्या दृष्टिकोनातून शिवशंभू संघटनेची स्थापना करण्यात आली। तोरणा विजय दिवसाच्या निमित्ताने तोरणा गडावर महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती, स्वयंसेवी संस्थांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले। याप्रसंगी शिवरायांची पालखी गडावर नेऊन विधिवत पूजा केली। श्री संत तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष महाराज मोरे, आमदार रामहरी रूपनवर, शिवशंभू प्रतिष्ठानचे संस्थापक महादेव पवार, राजमुद्रा प्रतिष्ठानचे सीताराम धुमाळ आदी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन केल्यानंतर पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये करकम तालुका पंढरपूर येथील
लेकीचं झाड आणि जागर टीमच्या माध्यमातून काम करणाऱ्या ज्ञानेश्वर दुधाणे यांना पर्यावरण प्रेमी पुरस्कार, राजमुद्रा प्रतिष्ठान जाधववाडी, सुनिशा शहा सातारा, अतुल माने शंभू गौरव शिवसंदीप वाघ नाशिक, जयराम शेळके कृषीरत्न, संभाजी पाटील समाजसेवक, शिवशासन ग्रुप आदर्श संस्था, दर्लिंग क्रीडा मंडळ आदींना पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले। यावेळी मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचा इतिहास खूप मोठा असून तरुण पिढीने राजांच्या कार्याचा वारसा जतन करत राजांचे विचार अंमलात आणून जीवन कृतार्थ करावे, वर्षातून एकदा तरी गडकिल्ले पाहण्यास शिवरायांच्या महान कार्याची जाणीव तरुणांना झाल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचे मनोगत व्यक्त केले। प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष महादेव पवार यांनी केले, सूत्रसंचालन प्रशांत परब यांनी केले, तर गोरख भागाये यांनी आभार मानले। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिवशंभू संघटनेच्या मावळ्यांनी परिश्रम घेतले। जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मतदार जनजागृती अभियानाअंतर्गत मंठा येथे आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आणि घोषवाक्य स्पर्धेतील विजयी विद्यार्थ्यांना गट शिक्षणाधिकारी अशोक सोळंके यांच्या हस्ते ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मतदार जनजागृती अभियानांतर्गत मंठा येथे आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आणि घोषवाक्य स्पर्धेतील विजयी विद्यार्थ्यांना गटशिक्षणाधिकारी अशोक सोळंके यांच्या हस्ते ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय जालना व जिल्हा परिषद जालना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय स्पर्धा गटसाधन केंद्र मंठा येथे घेण्यात आल्या। यामध्ये चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले होते। या तालुकास्तरीय विजेत्या स्पर्धकांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी विस्तार अधिकारी के.जी. राठोड, केंद्र प्रमुख के.एम. धोत्रे, शिवाजीराव देशमुख, पी.ए. सोनटक्के, मुख्याध्यापिका आसमा अन्सारी यांच्यासह शाळांचे मुख्याध्यापक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। निमित्त जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आज गटसाधन केंद्र मंठा येथे रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा अति उत्साहामध्ये संपन्न झाल्या। यामध्ये तालुक्यातील सर्व शाळांना केंद्रस्तर नंबर काढून तालुका स्तरावर प्रथम 3 क्रमांकांनी सहभाग घेतला। यामध्ये तालुक्यात 12 केंद्रामधून जवळपास 36 विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन महिला जनजागृती अभियान अंतर्गत मतदार नोंदणी। जिंतूर येथील शिवाजीनगरातील अष्टविनायक गणेश मंदिरात आज महाशिवरात्री दिनी ज्येष्ठ नागरिकांकडून मंदिराची साफसफाई करून श्रमदान करण्यात आले। जिंतूर येथील शिवाजी नगरातील अष्टविनायक गणेश मंदिरात आज महाशिवरात्री दिनी ज्येष्ठ नागरिकांकडून मंदिराची साफसफाई करून श्रमदान करण्यात आले। आज घडीला शहर व ग्रामीण भागातील अनेक महिला पुरुष वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री जाऊन 15 दिवस ते 1 महिना सेवा करत आहेत। अशी सेवा करणे ज्येष्ठ नागरिकांना शक्य नाही, म्हणून महाशिवरात्रीचे औचित्य साधून या नगरातील निवृत्ती गीते प्रकाश ससे, सोनाजी घुगे, तुकाराम ननेर, हरिनारायण घुगे आदींनी अष्टविनायक गणेश मंदिरात भल्या पहाटे साफसफाई करून मंदिर धुवून काढले। यात केसी घुगे, रामकिशन आघाव यांनी देखील सहभाग नोंदवला। ज्येष्ठ नागरिकांच्या या उपक्रमाचे व सेवेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। हे मंदिर 20 वर्षांपूर्वी लोकवर्गणीतून बांधले असून भाविकांचे श्रद्धास्थान आहे। शहर व परिसरातील भाविक दर चतुर्थीला मोठ्या भक्तिभावाने येथे येत असतात। मंदिरात वर्षभर विविध कार्यक्रम राबवले जातात। मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात निलंगा येथील महाराष्ट्र विद्यालयाने गरुड झेप घेतली असून या शाळेने जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे। मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात निलंगा येथील महाराष्ट्र विद्यालयाने गरुड झेप घेतली असून या शाळेने जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे। शालेय शिक्षण गतिशील, कलात्मक, सर्वांगीण गुणवत्ता व सुविधायुक्त बनवण्याच्या दृष्टीने राज्यभरात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान राबवण्यात येत असून अभियानांतर्गत राज्य विभाग, जिल्हा, तालुकास्तरीय पुरस्कार ठेवण्यात आले होते। लातूर जिल्ह्यातील विविध शाळा या उपक्रमात सहभागी झालेल्या असून त्यात खाजगी शाळा गटातून महाराष्ट्र विद्यालय निलंगा शाळेने जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे। मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत शाळेची गुणवत्ता, इमारत व परिसर स्वच्छता, बालसंसद, मंत्रिमंडळ, पालकांचा सहभाग,
माजी विद्यार्थी सहभाग, परसबाग, रंगरंगोटी, वर्ग सजावट, स्काउट अँड गाईड उपक्रम, वृक्ष संवर्धन व लागवड, नवसाक्षरता अभियान, वक्तृत्व, काव्य, क्रीडा स्पर्धा, राज्य संस्कृती, वेशभूषा उपक्रम, समाज जागृती, रंगीत भिंती, डिजिटल फेसबुक व यूट्यूबवरील विद्यार्थी सहभाग अशा 29हून अधिक उपक्रमांसंबंधी केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी, जिल्हा समिती यांच्या तपासणीतून निलंगा तालुक्यातील महाराष्ट्र विद्यालय निलंगा ही शाळा जिल्हास्तरीय द्वितीय पुरस्कारासाठी पात्र ठरली असून रोख 5 लाख रुपयांचा पुरस्कार व प्रशस्तीपत्र लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री व जिल्ह्यातील मान्यवरांच्या हस्ते दिला जाणार आहे. नळदुर्ग येथे दिनांक 8 मार्च रोजी महाशिवरात्रीचा सण मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. नळदुर्ग येथील प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री क्षेत्र रामतीर्थ येथे महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शेकडो भक्तांनी संगीतमय महारुद्राभिषेक केला. यावेळी श्री क्षेत्र रामतीर्थ येथील वातावरण भक्तिमय झाले होते. 8 मार्च रोजी नळदुर्ग येथील श्री क्षेत्र रामतीर्थ येथे महंत श्री विष्णुप्रसाद शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा झाला. महाशिवरात्रीनिमित्त आयोजित केलेल्या संगीतमय महारुद्राभिषेक कार्यक्रमाला भक्तांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. यावेळी जवळपास 800 भक्तांनी संगीतमय महारुद्राभिषेक केला. यावेळी अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने व मंत्रघोषात महारुद्राभिषेक करण्यात आला. उत्सवासाठी श्री महादेवाची मूर्ती तसेच शिवलिंग श्री विष्णुप्रसाद शर्मा महाराजांनी खास हैदराबादहून आणली आहे. महारुद्राभिषेक कार्यक्रमानंतर श्री क्षेत्र रामतीर्थ येथेच महाकाल शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी शेकडो भक्त उपस्थित होते. नळदुर्गच्या इतिहासात पहिल्यांदाच श्री क्षेत्र रामतीर्थ येथे महाशिवरात्रीचा उत्सव इतक्या भव्य दिव्य प्रमाणात व उत्साहात साजरा करण्यात आला. श्री क्षेत्र रामतीर्थचे महंत विष्णू शर्मा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र रामतीर्थ येथे सर्वच उत्सव उत्साहात साजरे होत आहेत. विष्णू शर्मा महाराज यांना श्री राम मंदिर देवस्थान ट्रस्टचे सर्व पदाधिकारी व सदस्य सहकार्य करत आहेत. संगीतमय रुद्राभिषेकानंतर सर्व उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. सोलापूर शहरात महाशिवरात्रीचा दिसून आला उत्साह. श्री सिद्धेश्वर मंदिरासह वीर तपस्वी होडकी मठात संपन्न झाले विविध धार्मिक कार्यक्रम. श्रींच्या दर्शनासाठी आबालवृद्ध भाविकांची मंदिरात एकच मांदी आहे. शिक्षणाबरोबर आत्मविश्वास खूप महत्त्वाचा असतो. महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सीईओ मनीषा आव्हाड यांचे प्रतिपादन. प्रसार माध्यमात कार्यरत असणाऱ्या महिलांचा आव्हाड यांच्या हस्ते झाला सन्मान. आणि मिळकत कर थकबाकीपोटी 2 कारखाने 3 गाळे केले सील. महापालिका पथकाकडून 15 नळ तोडले तर दिवसभरात 16.41 लाखांची केली वसुली. या बातम्यांसह इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.